आलीच आहेस तर ही आहे कविता आणि कवितेचा विषय फारच वेगळा आहे नेहमीपेक्षा. कवितेमध्ये त्याची पूर्वीच्या काळातली त्याची गर्लफ्रेंड असेल किंवा त्याची कोण प्रेयसी आहे ती त्याच्याकडे आली आहे आणि त्याच्या मनामध्ये कसे भावनांचे विविध रंग उमटत आहेत ते आपल्याला इथे दिसेल. आणि त्याच्या मनामध्ये खूप खळबळ उडाली आहे तिच्या येण्यामुळे, पण ते सगळं कसं सावरून घ्यायचं हा प्रयत्न त्याचा चालू आहे. आलीच आहेस तर ही आहे कविता. सुंदर कविता आहे. आलीच आहेस तर, आलीच आहेस तर राहा 4-5 दिवस पाहुण्यासारखी, माझी दूरची नातेवाईक म्हणून. पण चुकूनही माझ्याकडे त्या नजरेने पाहू नकोस की जिच्याने काळजात कालवा कालव होते आजही. कर चौकशी आस्थेने तिच्या दागिन्यांची वैभवाची, तिला आवडेल ते, ती दाखवेल तुला सारं सारं माझं ऐश्वर्य. माझ्या लग्नाच्या फोटोचा अल्बम बघताना त्यातल्या माझ्या फोटोकडे उसासे सोडत जास्त वेळ बघू नको. तसेच तिच्याशी गप्पा मारताना उगीच माझ्याकडे बघून हसू नको. ती मूर्ख नाहीये सिरियल्स मधल्या हिरोईन सारखी. घरभर फिरताना तुला ती माझीही खोली दाखवेल. सांभाळ पावलांना, अगतिक होतील कदाचित तिच्या कलाने हे. लॉकवरच्या कोपऱ्यात एक लोखंडी पेटी दिसेल, ती उघडून पाण्याचा आग्रह करू नकोस. तिच्या दृष्टीने अडगळ असलेल्या पेटीला परवाच तिने एका भंगारवाल्याला द्यायचं ठरवलंय. काही नाही, त्यात तुझेच देणे आणि माझेच घेणे जपले होते आजवर. जशी आली तशी जाशील. हो, जास तू, पण कृपा करून महत् प्रयासाने शांत झालेल्या माझ्या तळ्यात तेवढा दगड मात्र टाकू नकोस. तुला आपल्यात नसलेल्या नात्याची व असलेल्या ऋणानुबंधाची शपथ. थँक्यू.